माझा घात झाला व माझे तिकीट नाकारले। पैसे देऊन सर्व काही मिळते, परंतु माणुसकी मिळत नाही। कारण माझा कोणतीही वैयक्तिक लाभ किंवा सत्ता संपत्तीची इच्छा नसून मी एक जनसेवेची आणि विकासाची बांधिलकी म्हणून आपले सदैव प्रयत्न करेन। यासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही दोघे पण महिला व पुरुष निवडणूक लढवत आहे। तर या प्रसंगी प्रसाद अनिल सोनवणे उर्फ गोटू व प्रभाग क्रमांक 3 मध्येच महिला सौ नयना किरण वाघ हे दोन्ही उमेदवार अटीतटीच्या रिंगणात उतरून उमेदवारी करत आहेत। तर आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी इच्छापूर्ती गणेश बाप्पा व रेणुका देवी माता यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदानाचे पत्रक वाटत दोन्ही उमेदवारांनी मतदाराचे आशीर्वाद घेतले। तर यावेळेस प्रभाग क्रमांक 3 मधून उत्कृष्टपणे प्रतिसाद देत घरोघरी या दोन्ही उमेदवारांचे महिलांनी औक्षण करत दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद दिले। तसेच यावेळी महिला व पुरुष घोषणाबाजी देत गोटू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, नैनाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत प्रभाग क्रमांक 3 दणदणून टाकण्यात आला। माझे ऐनवेळी घात झाला व माझे तिकीट नाकारले तरी मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। प्रसाद अनिल सोनवणे उर्फ गोटू व महिला उमेदवार सौ नयना किरण वाघ यांनी अधिक माहिती दिली। तर यावेळी स्थानिक नागरिक म्हणतात की मतदान आपले गल्ली आपली, तर मतदान कशा करता दुसऱ्याला द्यायचे असे प्रतिपादन रवींद्र शिरसाट यांनी सांगितले। त्याचप्रमाणे आमच्या उमेदवाराला जरी तिकीट दिले नाही तरी आम्ही या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशीच आहोत आणि राहणार अशी प्रतिक्रिया काही महिलांनी प्रभाग क्रमांक 3 मधून ऐकावयास मिळत आहे। तर या घटनेचा आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे। त्याच अनुषंगाने चांदवड शहरात देखील नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे। मी आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये उभा आहे आणि या ठिकाणी अपक्ष म्हणून इच्छुक म्हणून उमेदवारांची जी धावपळ सुरू आहे ते प्रसार करत आहे। त्यांनी आज श्री गणेशा करून त्यांनी प्रचाराचं नारळ वाहून आणि प्रचाराला सुरुवात केली आहे आणि नागरिकांच्या मतदारांच्या दारोदार जाऊन आपले मतदानाचा हक्क मागत आहे। त्यांना विनंती करत आहे की यावेळेस मी अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे आणि मला यावेळेस नक्कीच विजय करून द्या। मी तुमची अपेक्षा ही पूर्ण करेल असे आपल्यासोबत काही उमेदवार आहे। ते या ठिकाणी गोटू म्हणून नावाने अनिल सोनवणे, प्रसाद अनिल सोनवणे या नावाने त्यांना गोटू उर्फ नावाने बोलतात। ते अपक्ष म्हणून उमेदवार आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। दादा काय सांगाल तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी या अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचं कारण असं का माझा ऐन वेळेवर जो घात झाला आणि जो माझ्या वार्डात मला हे करायचं होतं वातावरण होतं आणि सगळ्यांचं माझ्यावर जो हे होतं विश्वास होता त्या विश्वासाला 100% तडा गेल्यानंतर मी विचार केला का आपल्याला तिकीट नाकारलंय तर काय अडचण नाही, आपण पुढच्या वेळेस विचार करू। पण त्याच्यानंतर मी त्यांनी 4 वाजता मला परत रिपीट बोलवलं आणि त्यांनी मला तिकीट दिलं त्याच्या आणि म्हणजे ते कुत्र्याला भाकर फेकली आणि ती परत भाकर विसकून घेतली। असं ते माझ्याबरोबर तो घात झालाय त्याचा हा आजचा रोष आहे। आणि लोकांना जे वाटतंय का आपण पैसे देऊन सगळं विकत घेऊ शकतो त्याचा आज हा उद्रेक आहे। मागच्या वेळेस जे घडलं महिलाच्या गेला पाणी मागायला त्यांनी लोकांना काय सांगितलं, बायांना काय सांगितलं का आम्ही पैसे देऊन विकत घेतलेले मत विकत घेतलेले, त्याचा आता हा इफेक्ट आहे, महिलांचा हा उद्रेक आहे आणि हा उद्रेक हा 3 तारखेला तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही। याच पक्ष प्रमाणे एक अपक्ष म्हणून महिला पण आपल्या सोबत आहे, त्यांची संपर्क काय सांगाल तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी करता? मी महिलांसाठी खंबीरपणे उभी राहणार आहे, त्यांच्या सर्व आरोग्याच्या समस्या आणि सगळे त्यांचे प्रश्न जे असेल ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करणार। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी दोन्ही पण जे उमेदवार आहेत ते अपेक्ष म्हणून उमेदवार आहेत, त्यांनी सांगितले की या वार्डमध्ये जे काही कामाच्या अडचणी असेल, महिलांच्या असेल, पुरुषांच्या असेल, बालांच्या असेल, सर्वांच्याच ह्या अपेक्षा जे असेल ते मी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखीन काय सांगा? एक मुद्दा असा आहे का आमच्या जे वार्डाची मीटिंग ठरली, आमचं एक ठरलं आहे आपल्या गल्लीतला, आपल्या घरातला आणि आपल्या हक्काचा रात्री पाठ करण्यासाठी जो माणूस आपल्यासाठी उभा आहे तोच माणूस आपण निवडून द्यायचा। या अनुषंगानेच मी उमेदवारी केलेली आणि मी नगरसेवक म्हणजे प्रत्येक घटक वार्ड क्रमांक 3 मधला प्रत्येक स्त्री पुरुष मुलगा हा तिथला नगरसेवक म्हणून राहील याची मी 100% ग्वाही देतो। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही उमेदवारांच्या सोबत काही महिला आहेत, त्यांची संपर्क साधणार आहे, काय सांगाल ताई तुम्ही?
आज आम्ही सर्वजण प्रभाग 3 मधून रॅली काढली आहे. आमचा मोठा प्रतिसाद आहे. जे तिकीट भेटणार होतं ते काय भेटलं नाही, घात झालाय आमच्या उमेदवाराचा. पण जे त्यांनी पद घेतलंय आमच्यासाठी घेतलंय, त्यांनी जनतेसाठी घेतलंय अपक्ष उमेदवार, तर हे नक्कीच आम्ही त्यांना मिळवून देऊ. गुलाल आमचाच उडणार आहे 3 तारखेला. गुलाल आमचाच उडणार आहे अपेक्षा. प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या महिलांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्यासोबत आणखी महिला आहे. काय सांगाल ताई? 8 दिवसापासून आम्ही प्रचार करत होतो आमच्या उमेदवारासाठी. त्यांनी आम्हाला तिकीट दिलं नाही, त्याच्यामुळं आम्हाला अपक्ष उभं करावं लागलं आणि आम्ही लढणारच आणि यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे राहणारच. खंबीरपणे उभे राहणारे असे काही महिलांनी सांगितले. आपल्यासोबत काही एक कार्यकर्ते आहेत, त्यांची संपर्क साधणारे. दादा काय सांगाल तुम्ही? या निवडणुकीमध्ये गोटूभाऊ सोनवणे आणि नैनाताई वाघ या वार्डामधले खूप परिचित लोक आहे आणि सर्वांची आशा असताना, सर्व माणसांचं बळ पाठीमागे असताना त्यांना पक्षाने ऐन वेळेवरती नाकारल्यानंतर मग आता इथून पुढे काय करायचं? जर सर्व बाहेरचा उमेदवार आपल्या गल्लीतून निवडून जातो, वेळ आल्यानंतर हात जोडून निघून जातो आणि 5 वर्षानंतर त्या गल्लीकडे बघायला कोणाला वेळ नसतो. गल्लीमध्ये बाहेरच्या दुसऱ्या गल्ल्यांमध्ये लागल तेवढी समस्या असते. वेळेवर विचित्र शब्द वापरून आणि महिलांना परत यावं लागतं. या सगळ्या विचारांचा आढावा घेऊन आणि मग सर्व मतदारांनी, आम्ही सर्वांनी एक विचार केला की मतदान आपलं, गल्ली आपली, सर्व आपलं आणि उमेदवार बाहेर कशाचा द्यायचा. त्या हिशोबाने मग सर्वांनी ठरवलं का या वार्डामध्ये आपलेच उमेदवार निवडून येतील. नक्कीच दादा, तुमच्यावाली जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये सांगितलं की गल्ली आपला, माणूस आपला, महिला आपली, परंतु इतर उमेदवार द्यायचा कशाला, असे यांच्या सर्वांची जी भावना आहे त्यांचा जो आढावा घेतला आहे. चांदवडहून डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. संपर्क 98 22 49 99 40 89 83 15 04 60. मुख्य संपादक देवीदास जाधव. वहिनी